भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। मायणीच्या मेडिकल कॉलेजमधील कोविड घोटाळा प्रकरणामध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे। तर 35 मृत रुग्णांना जिवंत दाखवून पैसे हडपल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे। कोरोना काळामध्ये पैसे दिले जात होते। जे मृत रुग्ण आहेत त्यांना, जे जिवंत रुग्ण आहेत त्यांना मात्र 35 मृत रुग्णांना जिवंत दाखवून त्यांच्या नावाचे पैसे त्यांनी हडपल्याचा आरोप त्यांच्यावर केला जातोय। तर साताऱ्याच्या वडूज पोलीस ठाण्यामध्ये आमदार गोरेंवर गुन्हा दाखल झालाय। कोविड काळामध्ये मायणी मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष जयकुमार गोरे यांच्यावर मृत लोक हे जिवंत दाखवून 35 लोकांचे पैसे हडपल्याचा आरोप संस्थेचे उपाध्यक्ष दीपक देशमुख यांनी केला होता। हायकोर्टात त्यांनी या प्रकरणामध्ये याचिकाही दाखल केली आहे। तर या प्रकरणात हायकोर्टाने सातारा पोलिसांना सखोल चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते आणि त्यानंतर आता भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे। तर कोविडच्या काळामध्ये मेडिकल कॉलेजमध्ये घोटाळा केला होता आणि 35 जे मृत रुग्ण होते त्यांना जिवंत दाखवलं आणि त्यांच्या नावाचे पैसे लाटल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला। आणि याविषयी अधिक माहिती साठी आपले प्रतिनिधी सतेज औंधकर हे आपल्या सोबत जोडले गेले आहेत फोन लाईन वरून। सतेज, काय सांगाल? जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले जात आहेत, कारण त्यावेळेला कोविड होता, महामारी होती आणि अशामध्ये जे मरण पावलेले रुग्ण आहेत त्यांना जिवंत दाखवून त्यांच्या नावाने पैसे लाटल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलाय। काय अपडेट्स? नक्कीच हे प्रकरण फार गंभीर झालेलं आहे। मायनी येथील जे मेडिकल कॉलेजमधील कोविड सेंटरमध्ये जो घोटाळा प्रकरण झालं होतं त्यामध्ये भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्यासह संस्थेचे उपाध्यक्ष दीपक देशमुख आणि संस्थेशी निगडीत पदाधिकाऱ्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे। याची चौकशी आता पोलिसांनी सुरू केलेली आहे। सतेज, याच्यामध्ये आता पुढे नेमकं काय होऊ शकते या प्रकरणात? नक्कीच आता हे प्रकरण खरं तर 5 दिवसापासून चर्चेला गेलं होतं। आता 35 जे लोकांचे पैसे हडपल्याचा जो आरोप आहे तो करण्यात आलेला आहे। आता या प्रकरणामध्ये पोलीस आहेत ते चौकशी करतील आणि चौकशी आणखी खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये जयकुमार गोरे यांच्या आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या वरती नेमकी काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच सतेज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। या विषयाचे अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूयात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।